स्वयंघोषित विश्व प्रवक्ते संजय राऊत यांच्या आकलेची दिवाळखोरी निघालेली आहे। रोज उठून सकाळचा भोंगा वाजवायचा आणि या कृतीमुळे स्वतःचं पक्ष संपवण्याचं काम या विश्व प्रवक्त्यांमुळे होतंय। स्वतःची ग्रामपंचायत, स्वतःचं महानगरपालिकेतलं नगरसेवकाला त्यांना स्वतःला निवडून आणता येत नाही, स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही, कुठल्याही प्रकारची निवडणूक जनतेतनं निवडून जिंकता येत नाही। अशा व्यक्तींनी रोज उठून मोदीजींवरती, अमित शहा साहेबांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती बोलणं हे कुठेतरी लोकांना पचडी पडणारं नाहीये। शोले चित्रपटातील आसराणीप्रमाणे राजकारणातील आसराणी म्हणजे संजय राऊत आहेत। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ, अशी भूमिका त्यांची महाविकास आघाडीत राहिल्यामुळं सगळे महाविकास आघाडीतले पक्ष बाजूला गेलेले आहेत। राहिलेल्या त्यांच्या उभाटा पक्षातले आमदार खासदार सुद्धा सोडून गेलेले आहेत। कुठेतरी बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या, उद्धव साहेबांवरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांच्या मध्ये जर काय खंत असेल तर ती संजय राऊत या नावाची आहे। या व्यक्तिमत्वामुळे संपूर्ण शिवसेना संपवण्याचा काम या व्यक्तीकडनं झालेलं आहे। राहिला प्रश्न त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर बोलले की त्यांची उंची नाही। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून अतिशय प्रभावी काम करतायत। आषाढीच्या वारीमध्ये 2 वर्ष त्यांनी केलेलं उल्लेखनीय काम, विशेषतः पक्ष वाढवण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पार पडली। अपक्ष निवडून येऊन 4 वेळा आमदार राहिलेले आहेत। सातारा असेल, सोलापूर असेल, माढा असेल, धाराशिव, सातारा, सांगली या प्रत्येक ठिकाणी भाजपचा नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, महानगरपालिका इतकंच काहीतरी विधान परिषदेच्या निवडणुकी सुद्धा जयकुमार गोरे साहेबांनी एकतर्फी जिंकून दाखवलेले आहेत। पक्ष कसं वाढवायचा याचा आदर्श संजय राऊतांनी जयकुमार गोरे साहेबांकडून घेतले पाहिजे। आपण काय करतोय, आपल्यामुळं कुठेतरी ठाकरे परिवाराला तुम्ही अडचणीत आणण्याचं आजपर्यंत काम केलंय। बाळासाहेबांनी तुम्हाला सातत्याने आजपर्यंत भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न केलं, परंतु तुमची स्वतःची कुमत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची सुद्धा नाहीये। तुम्ही राहत असलेल्या बूथवरती तुमच्या पक्षाला किती मतं पडलेत याचं आत्मचिंतन तुम्ही कुठेतरी केलं पाहिजे। बघा, मी तुम्हाला सांगतोय की त्यांची वैचारिक दिवाळखोरी झालेली आहे आणि त्यांच्या या रोजच्या भोंग्यामुळेच कुठेतरी आपल्याला मान्य करावं लागेल की त्यांचा पक्ष संपलेला आहे। त्यामुळे शिवसैनिकांनाच वाटतंय की ठाकरे परिवारांनी यांना बाजूला केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची एकीकडे संस्कृती, सभ्यताचा वारंवार भाषणात उल्लेख करायचा आणि टीआरपी साठी आपल्याला कोणी विचारत नाही, आपल्या स्वतःचं अस्तित्व कुठेही राजकीय आपण दाखवू शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारचं बेफाळ वक्तव्य करण्याचं काम त्यांच्याकडनं रोज सुरू आहे। कुठेतरी लोकांनी आता त्यांना दुर्लक्ष केलं पाहिजे आणि मला आपल्या माध्यमातून ठाकरे साहेबांना विनंती आहे की अशा बिनकामाच्या माणसाला आपण कुठेतरी बाजूला केलं पाहिजे आणि आपण संपादक म्हणून त्यांचा उल्लेख करताय त्या पदावर सुद्धा त्यांना हकलून दिलं पाहिजे। नाहीतर जसं पक्ष संपवलाय तसं त्यांनी वृत्तपत्र संपवण्याचे काम येणाऱ्या काही दिवसात करतील।